मंडळी, तुम्ही शिवमंदिरात गेल्यावर कधी नंदी महाराजांच्या शिंगावर हात ठेवून शिवदर्शन घेतलंय का? नक्कीच घेतलं असेल. पण असं का करतात? नंदीच्या शिंगातून महादेवांच्या पिंडीचं दर्शन का घेतलं जातं? यामागे नक्की कारण काय? चला जाणून घेऊया. नंदीच्या शिंगातून शिवलिंगाचे दर्शन घेण्याच्या कृतीला शृंगदर्शन म्हटलं जातं. शिंग म्हणजे शृंग आणि शृंग दर्शनामागे अर्थात शिंगातून शिवलिंगाचे दर्शन घेण्यामागे खूप सुंदर अर्थ आहे. आपण जेव्हा शिव मंदिरात प्रवेश करतो तेव्हा बसलेल्या नंदीची मूर्ती दिसते. या नंदीच्या डावीकडे उभं राहून नंदीच्या दोन्ही शिंगावर डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या शेजारचं बोट ठेवून उजवा हात शेपटीला लावून डाव्या हाताच्या पोकळीच्या मधून शिवलिंगाचे दर्शन घ्यायचं असतं. नंदीच्या या शिंगातून शिवलिंग दर्शन होईल अशाच प्रकारे शिवमंदिराची रचना सुद्धा असते. नंदीचे हे शिंग अहंकार आणि क्रोधाचे प्रतीक मानले जातात. जेव्हा आपण शिंगाला हात लावतो त्यावेळी आपण क्रोध आणि अहंकार नियंत्रणात आणतो. शृंग दर्शनाने कामवासनेवर सुद्धा नियंत्रण मिळवता येते. शृंग दर्शनामुळे शिवतत्वाच्या विधायक लहरी शरीरात प्रवेश करतात आणि आपल्या भक्तीला तेज येते. थेट शिवलिंगाच्या दर्शनामुळे शिवभक्ताला त्या लहरीचा त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून शृंग दर्शनाचे माध्यम हिंदू धर्मशास्त्राने ठेवले आहे. शृंग म्हणजे खरं तर शंकराच्या लीला होय. नंदी किंवा नंदीश्वर हा शिवांचा प्रमुख शिवगण होता. तो महादेवाच्या लीलांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे शृंग दर्शन हे शिवगण नंदीकडे देण्यात आले आहे. आता शिव मंदिरात तुम्ही गेलात त्यानंतर शृंग दर्शन घेतलंय म्हणजे नंदीच्या शिंगातून महादेवांचं दर्शन घेतलं. आता शिवलिंगाची पूजा कशी करायची ते बघूया. भस्म, पांढरी फुलं, बेल, चंदन, अत्तर, पांढऱ्या अखंड अक्षता व्हायच्या असतात. त्यानंतर तुपाचा दिवा, उदबत्ती, धूप, नैवेद्य आणि आरती करायची असते. शिवलिंगाचे पूजन इतके साधे सोपे आहे. शिवपूजनामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिवशंकरांना बेल आणि फूल वाहताना देठ शंकराकडे करून वाहतात. पुढचा भाग आपल्याकडे असतो कारण शिव उपासना भक्तांना तारणारी आहे, तारक आहे. शिवाची उपासना निसर्ग आणि प्रकृतीला पूरक आहे. शिव उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त आहे. शिवपूजनात शंकराची पूजा करत नाहीत तर शंखाच्या पाण्याने शिवाला स्नान देखील घातलं नाही. हा फक्त अपवाद आहे की शिवपंचायनातील शिवलिंगाला शंखाने स्नान किंवा अभिषेक केला जातो. शाळुंक असल्यास शिवलिंगाला शंख स्नान घालत नाही. शिवाच्या देवळात शंखाची पूजा होत नाही. फक्त आरती करताना शिवमंदिरात शंखनाद करण्यात येतो. शंकराला थेट तुळस न वाहता विष्णूला वाहिलेली तुळस शिवशंकरांना वाहतात. कारण शंकरांनी विष्णूला आपलं गुरु मानलं आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमीला शिवलिंगावर निळ्या रंगाची फुले वाहतात. निळ्या आणि हिरव्या रंगात शिवतत्व आहे. शिव ही वैराग्याची देवता आहेत. त्यामुळे शिवाला अर्पण केलेल्या वस्तू स्वतः ग्रहण करू नये, अन्यथा आपल्यालाही वैराग्य येते, असंही म्हटलं जातं. आता शिवशंकरांना कोणती फुले वाहावीत, कोणती वाहू नये, त्या पत्री वाहाव्यात याबद्दल सुद्धा शास्त्रात माहिती आहे. शिवशंकरांना धोत्र्याचं फूल, कमळाचं फूल वाहिलं जातं. ही फुलं महत्त्वाची आहे. पांढरी फुलं या व्यतिरिक्त रुई, कण्हेर, आघाडा, बकुळ ही फुलं सुद्धा महादेवांना चालतात. पत्रीमध्ये बेल महत्त्वाचा आहे. शमीपत्र सुद्धा महत्त्वाचे आहे. पण दुर्वा आणि तुळस या पत्री मात्र शंकरांना वाहिल्या जात नाहीत. तुळशी मगाशी सांगितलं, विष्णूंना वाहिलेली तुळसच महादेवांना वाहिली जाते, नुसती तुळस नाही. आणि जी फुलं आहेत जी महादेवांना वाहू नयेत त्यामध्ये पळस, भृंगराज, जुळी,
मालती, तांबडे जास्वंद, केवडा, बंदूकदवाना ही फुलं महादेवांना वाहू नये असं सांगितलं आहे. त्यामध्ये केवडा हे फक्त महाशिवरात्रीलाच वाहिलं जातं. तुम्हाला माहीत आहे? महादेवांना जी फुलं वाहिली जातात त्या प्रत्येक फुलाचा एक वेगळा लाभ आहे. म्हणजे मोगरा जर तुम्ही महादेवांना वाहिला तर चांगली पत्नी मिळण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्हाला उत्तम संतती हवी असेल तर धोत्र्याची फुलं महादेवांना वाहावीत. सर्व रोगांपासून मुक्ती हवी असेल तर कण्हेराची फुलं वाहावीत. सगळ्या प्रकारच्या सुखांची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर प्राजक्ताची फुले महादेवांना वाहावीत. यशप्राप्तीसाठी हदगा महादेवांना वाहिला जातो. भगवान शिवशंकरांना नेहमी अखंड पांढरे तांदूळ वाहिले जातात. अखंड तांदूळामुळे धनप्राप्ती, धनवाढ होतो. तांदूळाचे शिवपूजन धनसंकट दूर करते. मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तर तुम्ही कमेंट करून सांगाच. पण त्याचबरोबर तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या राजवीर डेली वेब सिरीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.